साधारण 4थ्या वर्गात असताना इतिहासाचं पुस्तक हाती आले. शाळेचं नवे वर्ष अगदीच सुरू झाले होते. त्या वर्षी त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ असे चित्र होते. एका हातात तलवार, एका हातात घोड्याची लगाम, मागे काही मावळे आणि निसर्गरम्य असा देखावा. पिळदार शरीरयष्टी, डोळ्यात करारीपणा, चेहऱ्यावर तेज, भरदार दाढी मिशा आणि डोळ्यासमोर एकच ध्येय, स्वराज्य. त्या चित्राला राजा रविवर्मा यांनी अतिशय सुंदर रेखाटले होते. आतापर्यंत शिवरायांबद्दल घरातल्या मोठ्यांकडून जे ऐकले होते ते महाराज पहिल्यांदा डोळ्यांनी त्या चित्रात पाहिले. मन भरून आले आणि अभिमानही वाटला. कारण ज्या शिवरायांनी या महाराष्ट्राला राखले, स्वराज्य उभे केले होते, त्या पावन भूमीत जन्म व्हावा यापेक्षा दुसरी अभिमानाची गोष्ट असूच शकत नव्हती. खूप कौतुक वाटायचे शिवाजी महाराज आणि मावळ्यांबद्दल ऐकून. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याबद्दल ऐकताना एक स्फुरण चढायचे. सुरुवातीला इतिहास म्हणजे कंटाळवाणा विषय वाटला होता, पण जसजसे महाराज आणि त्यांच्या आयुष्याबद्दल कळायला लागले तसतसा महाराजांबद्दल आदर वाढला आणि इतिहासात मन रमायला लागले. इतिहास असा घोकमपट्टी करून लक्षात राहत नाही, तर त्यासाठी इतिहासातलं प्रत्येक पात्र तुम्हाला जगावं लागतं, हे त्यावरून लक्षात आलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक तेज, एक चैतन्य, एक विचार, एक शूरवीर योद्धा, रयतेचा एक महान राजा, उत्तम व्यवस्थापनेचं एक जिवंत उदाहरण. शब्द कमी पडतील, सगळे शब्दकोश संपतील महाराजांबद्दल वर्णन करायला. इतकं मोठं आणि बहुआयामी आहे शिवचरित्र. नियतीने अशा थोर राजाला खूप कमी आयुष्य दिलं, पण कमी आयुष्यात सुद्धा समृद्धपणे कसं जगावं आणि जगायला शिकवावं हे महाराजांच्या जीवन प्रवासातून आज 400 वर्षांनंतरही शिकता येतं. त्यानंतर जेव्हा जेव्हा शिवाजी महाराज हा विषय यायचा तेव्हा तेव्हा आपण हा इतिहास फक्त परीक्षेत पास होण्यासाठी शिकतोय असं कधी वाटलंच नाही. जिथे मिळेल तशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करायला लागलो. नंतर ते जरा कमी झालं, कारण कॉलेज सुरू झालं. त्याचं एक वेगळंच वातावरण होतं. याच दरम्यान हाती आली रणजित देसाई यांची कादंबरी श्रीमान योगी. साधारण 1200 पानांची ही कादंबरी पाहून जरा मनात विचार आला की कधी वाचणार ही कादंबरी मी? किती मोठी आहे. यातलं सगळंच जर टीव्हीवर किंवा सिनेमात पाहायला मिळालं तर किती बरं होईल ना. आणि खरंच असं झालं. महाराजांवर आजपर्यंत अनेक सिनेमे झाले, हिंदीत मालिकाही झाल्या, पण 2008 साली डॉक्टर अमोल कोल्हे यांची राजा शिवछत्रपती ही मालिका आली आणि आनंदाला पाराच राहिला नाही. मी मुळातच फिल्म मीडियाचा विद्यार्थी, तेव्हा दृकश्राव्य माध्यम हे जास्त जवळचं वाटतं मला. वाचताना आपण एखादी गोष्ट फक्त मनात रंगवू शकतो, कल्पनेच्या रंगांनी ते चित्र ते मानसपटलावर रेखाटू शकतो, पण हे फक्त स्वतःपुरतं मर्यादित असतं. इतरांना त्याचा आनंद घेता येत नाही. म्हणून जेव्हा आपण बालपणी वाचलेली एखादी गोष्ट टीव्ही किंवा मोठ्या पडद्यावर प्रत्यक्ष बघतो त्याचा आनंद काही औरच असतो, ते जास्त जवळचं वाटतं. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी रंगवलेली महाराजांची भूमिका ही डोळ्याचं पारणं फेडणारी होती. कितीतरी प्रसंगात तर डोळे भरून यायचे. इतकं सुंदर दिग्दर्शन आणि सादरीकरण होतं त्याचं. ते पाहत असताना पुन्हा एकदा विचार आला, हे जर इतकं सुंदर आहे तर श्रीमान योगी ही कादंबरी किती सुंदर असेल. आणि वाचनाचा प्रवास पुन्हा सुरू झाला. श्रीमान योगी वाचत असताना आणि राजा शिवछत्रपती पाहत असताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे आपण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल खूप वाचतो, बोलतो, ऐकतो, पण या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोण हे जाणून घेण्याचा शोधच घेत नाही. लहानपणी फार तर 7वीत किंवा 8वीत असताना आजीच्या तोंडून एक वाक्य ऐकण्यात आलं होतं, शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरी. आणि मनात प्रश्न आला की का शिवाजी जन्मावा शेजारच्या घरी, आपल्या घरी जन्म का घेऊ नये? प्रश्न तसा सोपा होता, पण म्हणतात ना की जे सोपं असतं तेच खूप कठीण असतं. खरा विषय इथे सुरू होतो. शिवाजी महाराज प्रत्येक घरात जन्म घेऊ शकतात, पण जन्म देणारी आई ही आधीच जिजाऊ व्हावी लागते. शिवाजी महाराजांपुढे आज अवघा महाराष्ट्र नतमस्तक होतो. संपूर्ण देशातल्या आणि देशाबाहेर 7 समुद्रापार महाराज लोकांच्या मनावर आजही अधिराज्य करता आहेत. व्हिएतनामसारखा देश आज त्यांच्या अभ्यासक्रमात महाराजांविषयी आणि त्यांच्या व्यवस्थापनेविषयी शिकवतो. याचाच अर्थ महाराज हा एक असा विचार आहे जो सर्वदूर पसरलाय. पण आपण भारतात मात्र तलवार, त्यांची दाढी, टोकदार नाक, कपाळी असलेली चंद्रकोर, घोडा यातच गुंतून पडलोय.
आपण साधारणतः जेव्हा महाराजांबद्दल वाचतो ऐकतो तेव्हा त्यांच्या कार्यासमोर नतमस्तक होतो, त्यांची वाहवा करतो, त्यांच्याबद्दल अपार आदर वाटतो. असा राजा पुन्हा होणे नाही असे आपल्या तोंडातून अनायास निघते. पण सहजच हे म्हणत नाही की शिवाजी महाराज माझ्या घरात जन्म घ्यावे. कारण आज पुढे असलेले सिंहासनाधीष्ठ महाराज आणि बालपणीचे शिवबा यातला जो कणखर संघर्ष आहे तो आपल्याला नको असतो. काय आहे ना, बाल शिवबा जन्म घेतीलही, पण तुमची जिजाऊ व्हायची तयारी आहे का? कारण शिवबा ते शिवाजी महाराज घडण्यासाठी आधी आजच्या जिजाऊला मनात दूरदृष्टिकोन ठेवणं, गंभीर होणं, ध्येय मोठं ठेवणं, मातृभूमी आणि तिचं संरक्षण याची जाणीव होणं आणि त्यासाठी लागणारा मनातला अग्नी सातत्यानं प्रज्वलित ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण शिवबा घडवायचे असतील तर आजच्या प्रत्येक आईला आधी जिजाऊ होणं खूप गरजेचं आहे. शिवबा घडवायचे म्हणजे नेमके काय करायचे? तर फक्त हातात तलवार आणि सतत लढाई इतकंच नाही. हातात तलवार घेऊन लढणारे शिवबा एक वेळ सहज घडतीलही, पण खरे शिवाजी महाराज समजणे हे साधेसुधे नव्हे. त्यासाठी आधी आपल्या डोक्यातली हाती तलवार घेऊन स्वारीवर निघालेली त्यांची प्रतिमा थोड्या वेळ बाजूला ठेवणं गरजेचं आहे आणि वेगळ्या दृष्टिकोनातून या सर्वांकडे बघणं खूप गरजेचं आहे. आज परिस्थिती बदलली आहे. रामायण, महाभारत, थोर विचारवंतांचे लेखन, कादंबऱ्या, ग्रंथ, आपल्या देशातल्या अनेक ऐतिहासिक पात्रांची ओळख करून देणे हे आपल्याला नकोसे वाटते. त्यांच्या वीर यशोगाथा, त्यांच्या कथा सांगणे, आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, रोजच्या आयुष्यातले दैनंदिन संस्कार मुलांना देणे आजची आई विसरलीच आहे. माझा कुठल्याही आईला तिच्या विचारांना विरोध नाही, कुठल्याही आईला बोल लावण्या इतकी माझी कुवतही नाही. पण सृष्टीचा एक सामान्य नियम आहे की जेव्हा एखादं लहान मूल जन्म घेतं तेव्हा ते इतरांपेक्षा आईशी जास्त जोडलेलं असतं. त्याच्या भोवती सगळे असतात, पण वयाची काही वर्ष तरी तो आईवरच अवलंबून असतो. तिच्याशिवाय त्याचं दुसरं विश्वच नसतं. मग अशा वेळी आपण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून जगणारी आई व्हायचं की कणखर आणि निर्धाराने पक्की अशी जिजाऊ व्हायचं, ते त्या आईनेच ठरवायला हवं. कारण तेव्हा परकीय शत्रू हे स्थूल स्वरूपात स्पष्ट दिसणारे होते, पण आज हे विकृत शत्रू विचारांच्या रूपानं लोकांच्या डोक्यात घर करून राहतोय. मग अशा शत्रूशी लढायला आपण आपल्या मुलांना कधी शिकवणार? जरा गार हवा आली, थंडी वाजेल, ऊन वाढलं चटके बसतील, पाऊस आला भिजशील आणि सर्दीहून ताप येईल, अशा भीतीच्या वातावरणात आपण सतत मुलांना कमकुवत आणि कमजोर करत असतो. त्यांना आलेल्या परिस्थितीशी तोंड द्यायला शिकवतच नाही. तो अजून लहान आहे असे म्हणून सतत त्याला सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवतो आणि मग जेव्हा वेळ येते एकट्यानं लढायची तेव्हा मात्र त्याला अशा आधाराची आणि कुबड्यांची गरज सतत भासत असते. निसर्गापासून मुलांना जितकं दूर ठेवाल तितकी मुलं शारीरिक आणि बौद्धिक रूपानं कमजोर होतील. जिजाऊ मासाहेबांनी जर शिवाजी महाराजांना अशीच बंधनं घातली असती, हे करू नको, ते करू नको, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, थंडी वाजेल, सर्दी होईल, ताप येईल, तर आज छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक साधे राजे असते आणि शहाजी महाराजांचा स्वराज्य हा विचार तिथेच संपला असता. शिवबा मातीत खेळले, ऊन वारा पावसात रमले, राजकारण, शौर्य, गनिमी कावा अशा गोष्टींना बालपणीच सखोल समजून घेतले. म्हणून आज राजे 400 वर्षांनंतरही लक्षात आहेत. आपणच आज आपल्या संस्कृतीला दूर सारून पाश्चात्य संस्कृतीच्या मागे इतके अंधळे झालो आहोत की आपल्याला कळत नाहीये की आपणच आपले घर एखाद्या भुंगऱ्यासारखं पोखरतोय. निसर्गाने प्रत्येक स्त्रीला एक विशिष्ट शक्ती दिली आहे आणि त्यातल्या त्यात सर्वोच्च स्थानावर असलेला आई होण्याचा बहुमान निसर्गाने तिला बहाल केलाय. असे म्हणतात की ज्या घरात आई ही खंबीर कणखर संस्कार जाणणारी आणि संस्कार देणारी असेल त्या घराचं सोनं होतं. हीच आई आपल्या मुलांच्या सुरुवातीच्या काळातली गुरु असते. म्हणून एका स्त्रीने आई होताना सामान्य आई होण्यापेक्षा जिजाऊ व्हावं. तेव्हाच शेजारच्यांच्या घरात जन्म घेणारे शिवबा आपल्या घरात जन्म घेतील, नव्हे तर प्रत्येक घरात जन्म घेतील. कारण जिजाऊंनी जे शिवबा घडवले ते फक्त व्यक्तिमत्व नव्हतं, तर तो एक विचार होता. महाराज स्थूल रूपाने जरी एक दिसत असले तरी महाराजांचा प्रत्येक मावळा हा शिवस्वरूप होता. कारण छत्रपती शिवाजी महाराज हा एक महान विचार आहे आणि तो एका व्यक्तिपुरताच कसा सीमित राहू शकतो ना. म्हणून वाटते की शिवाजी महाराज आता शेजारच्यांच्या नाही तर प्रत्येक घरात जन्म घ्यायची वेळ आली आहे. पण त्याआधी प्रत्येक घरातल्या आईला आधी जिजाऊ व्हावं लागेल. कारण जिथे जिजाऊ असतील तिथे शिवबा नक्की जन्म घेतील आणि जिथे शिवबा असेल तिथे स्वराज्य